नमस्कार. आयुष्य आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी खूप गुंतागुंतीच्या वाटतात, नाही का? पण विचार करा, जर या सगळ्याला आपण सोप्या गणिताच्या सूत्रांमध्ये मांडू शकलो तर. आज आपण गुंतवणूकदार कुंतल शहा यांच्या अनुभवातून आलेली अशीच काही जबरदस्त सूत्र पाहणार आहोत. आणि ही सूत्र अशी आहेत जी आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकू शकतात. चला तर या प्रवासाची सुरुवात करूया कुंतल शहा यांच्या एका खूप सुंदर विचाराने. ते म्हणतात, आयुष्याचा खरा उद्देश अर्थपूर्ण आणि हेतूने भरलेले जीवन जगण्यात आहे. खरं तर हाच विचार आपल्या आजच्या सगळ्या समीकरणांचा मूळ पाया आहे. पण मग मनात प्रश्न येतोच की आयुष्य आणि गुंतवणूक यांसारख्या इतक्या मोठ्या गोष्टी खरंच अशा सोप्या सूत्रांमध्ये बसवता येतात का? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून, म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून. पाहूया की आनंदाचं सूत्र नेमकं काय सांगतं. आता हे सूत्र बघा, किती साधं आणि किती खोल आहे. आनंद म्हणजे काय, तर जे काही आपण मिळवलं आहे आणि ज्या गोष्टींची आपल्याला इच्छा आहे, या दोघांची बेरीज. आणि याला भागायचं आहे पश्चात्तापाने. म्हणजे गणित अगदी सोपं आहे. आनंद वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे असं आयुष्य जगणं ज्यात पश्चात्तापाला कमीत कमी जागा असेल. जितका कमी पश्चात्ताप तितका जास्त आनंद. आणि आता आनंदाची दुसरी बाजू बघूया, निराशा. निराशा कधी होते? जेव्हा आपल्या अपेक्षा वास्तव अपेक्षा खूपच जास्त मोठ्या होतात. हे सूत्र आपल्याला हेच सांगतं. थोडक्यात काय, तर निराशा टाळायची असेल तर आपल्या अपेक्षांना वास्तवाच्या जमिनीवर ठेवणं खूप महत्वाचं आहे. बरं, वैयक्तिक आयुष्याबद्दल तर बोललो. चला, आता वळूया गुंतवणुकीच्या दुनियेकडे. बघूया ही सोपी सूत्र तिथे आपल्याला निर्णय घ्यायला आणि धोका टाळायला कशी मदत करतात. गणिताचा हा नियम तर आपण शाळेतच शिकलोय. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं की उत्तर शून्यच येतं. गुंतवणुकीतही हे तंतोतंत लागू होतं. तुम्ही कितीही मोठा नफा कमवा, पण जर एक मोठी चूक झाली तर सगळं काही शून्यावर येऊ शकतं. त्यामुळे गुंतवणुकीत ती एक मोठी चूक टाळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. गुंतवणुकीतली एक मोठी चूक म्हणजे काय, तर कंपनीच्या आरोग्याबद्दल चुकीचा अंदाज बांधणं. अनेकदा काय होतं, आपण EBITDA सारख्या आकड्यांना भुलतो, जे कंपनीचं एक फसवा चित्र दाखवू शकतात. पण कंपनीचं खरं आर्थिक आरोग्य दिसतं ते तिच्या कॅश फ्लोमध्ये, म्हणजे तिच्या हातात प्रत्यक्ष किती पैसा येतोय आणि जातोय यात. कारण शेवटी कोणताही व्यवसाय चालतो तो खऱ्या पैशावर, कागदावरच्या नफ्यावर नाही. गुंतवणुकीतली सगळ्यात मोठी ताकद कोणती असेल तर ती आहे चक्रवाढ व्याजाची जादू. याला फक्त 3 सोप्या गोष्टी लागतात. एक योग्य गुंतवणूक, त्यावर मिळणारा चांगला परतावा आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ. तुम्ही जितका जास्त वेळ देता तितकी तुमची संपत्ती वेगाने वाढत जाते. हीच आहे चक्रवाढीची शक्ती. आता आपण आलो आहोत त्या सर्वात शक्तिशाली समीकरणाकडे, जे आयुष्य आणि गुंतवणूक या दोन्हीच्या पलीकडे जाऊन खरं यश कसं मिळवायचं याचा मार्ग दाखवतं. आणि हे आहे कुंतल शहा यांचं यशाचं अंतिम सूत्र. कृतज्ञता अधिक योग्य दृष्टिकोन बरोबर कायमस्वरूपी यश. त्यांच्या मते जेव्हा आपल्या मनात आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञतेची भावना असते आणि प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो, तेव्हाच आपल्याला जे यश मिळतं ना, ते खरं, अर्थपूर्ण आणि टिकणार असतं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक तर हे की आयुष्यातल्या मोठ्या आव्हानांनाही सोप्या सूत्रांमध्ये मांडता येतो. आनंद हा पश्चाताप कमी करण्यावर आणि अपेक्षांना नियंत्रणात ठेवण्यावर अवलंबून असतो. चांगली गुंतवणूक म्हणजे मोठा धोका टाळणं आणि खऱ्या कॅश फ्लोवर लक्ष केंद्रित करणं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, खरं टिकणारं यश हे कृतज्ञता आणि योग्य दृष्टिकोनातूनच मिळतं. जाता जाता एक प्रश्न. कुंतल शहा यांनी तर त्यांची सूत्र सांगितली, पण आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देणारं आपलं स्वतःचं असं सर्वात महत्त्वाचं सूत्र कोणतं आहे, यावर नक्की विचार करा.